विचाराय सोनी घरंदाज. सदिच्छा. तसा आपला परिचय हा लेखक आणि लेखनिकाचा, परंतु या परिचयादरम्यान एक वाखाणण्याजोगी कला तुमच्या हातात बसते हे जाणून अतिशय हर्ष झाला. सरस्वती तुमच्या शिरावर अखंड शब्दकोशाचा वरदहस्त धरून आहे. माझ्या या उतरतीच्या काळात माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे जे काही आहे ते या भेटी स्वरूपाने तुम्हा सप्रेम देत आहेत. यशोदा माई छोट्या कान्हाच्या बाललीलांमध्ये कितीही रमली तरी संपूर्ण विश्व कृष्णाला देवकी नंदन म्हणूनच ओळखते. या दैवी उपरोधिक योगायोगात यशोदेने मनातील माया आटू न देता देवकी प्रति ईर्षा वाटू न घेता कृतज्ञ राहिले की झाले. आपल्या लीलेला गीती द्यावी कळावे. आपला स्नेहांकित विष्णुपंत धोंडोपंत कुलकर्णी निंबाळकर आला त्या पत्राची घडी. पण पंत, जबाबदारी जड वाटते. मला पेलवेल असं वाटत नाही. निंबाळकर, हलकी असेल ती जबाबदारी कसली? पण जी परिस्थिती आज तुमच्यावर ओढवली ती उद्या माझ्यावर पेरली तर असंही कोण ओळखतं तुम्हाला? आजकाल मला कथानक सुचत नाही. माझी कल्पनाशक्ती बधीर झाल्यासारखी वाटते. तो येऊन गेल्यापासून गेली 3 वर्ष एकही लेख, कथा वा कादंबरी न लिहिता रोज सकाळी हा लॅपटॉप उघडून त्यावर अर्थहीन कथानकांचे तुकडे बडवतो आणि बॅकस्पेसच्या त्या वेगानं मागे सरकणाऱ्या की सोबत पुसूनही टाकतो. काही लिहायला घ्यावं तर ते पूर्ण होत नाही. तर अशा अर्थहीन संकल्पना लेखना दरम्यान ताणायला जातात एखाद्या फुसक्या दोऱ्यासारख्या पटकन तुटून जातात. एखाद्या लिहित्या लेखकाच्या संकल्पना त्याला सोडून जातात. तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल हे तुम्हाला समजायचं. श्री स्वयंपाक करून ठेवलाय आणि आज मावशी येणार नाही, त्यामुळे तुला सगळं गरम करून घ्यावं लागेल. आणि हो, तो इलेक्ट्रिशियन पण यायचा आहे, त्याच्याकडनं सगळे काम व्यवस्थित करून घे. मावशी येणार नाहीये आज. किती पसारा घातलायस. पण जाऊ दे, मला तुझं आवरायला वेळ नाही. तू माझी ग्रीन फाईट पाहिजेस का? तुझ्याशी बोलतीये मी. काय झालंय? काय एवढा विचार करतोय? वगैरे जमतंय तुला? विश्वास ठेव जरा स्वतः. बरं चल, मी निघते आता. मला खरंच खूप उशीर होतोय. आपण आल्यावर बोलू. तू वेळेवर जेवण करून घे. रमा,
यशोदेचे भाई तुझे दो यशोदे, कान्हाला जन्म जरी मी दिला असला तरी तू मात्र त्याची यशोदा मैया झालीस ग. अगं, तू त्याला रांगताना पाहशील, तुझं बोट धरून तो उभं राहायला शिकेल, चालायला शिकेल. इतकंच काय, दुडू दुडू धावत येत तो तुझ्याच कवीत सामावेल. पण यातल्या प्रत्येक क्षणासाठी माझ्यातली आई मात्र कायम आसुसलेलीच राहील की ग. यशोदे, तक्रार म्हणून नाही बरं, तुझ्यातलं मातृत्व बहरेल, पण माझ्यातली ममता मात्र. कान्हा, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला जन्मतात स्वतःपासून कायमचं दूर करण्यात बळ हे फक्त तुझ्या आईकडे, देवकीकडे होतं बरं का. कान्हा, अरे तुला लहानाचं मोठं जरी मी करणार असले तरी आहेस तू देवकी नंदन. नेमक्या वेळी यायचं असतं. आलो आलो. हॅलो. हा हा नाही नाही झालाय अजून ड्राफ्ट पूर्ण. हे बघा, पूर्ण झाला की मी करतो तुम्हाला कॉल. मी मी करतो तुम्हाला कॉल. ड्राफ्ट पूर्ण होणार आहे. कोण आहे? नमस्कार. ओळखलत का सर? तू माझ्या जन्मात ते रवींद्रचं पात्र वाचलंयस पण त्याची पुस्तके अजून तुमचं लेखन खूप छान असतं माहिती का? हो, वाचले ना. नमस्कार. बसा बसा. यानंतर माझ्या 2 मीटिंग्स लाईन अप आहेत, त्यामुळे आपण हा विषय जरा लवकर आटपूया. सर नमस्कार. नमस्कार. वाट या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर, तुम्हाला तुमच्या नवीन पुस्तकाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या पुस्तकाबद्दल काय भावना आहेत? मी फार भावनांमध्ये अडकणारा माणूस नाहीये. मी प्रॅक्टिकल राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, म्हणून मला एवढी सगळी पुस्तकं लिहिता आली असेल. सर, या वर्षातलं सलग हे तुमचं 3रं पुस्तक आहे आणि एकूण म्हणायला गेलं तर वयाच्या 32व्या वर्षात तुमचं 21वं पुस्तक प्रकाशित होतंय. तर तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता? दिवसातले 18 तास लिहितो मी, त्यामुळे फार काही मॅनेज करण्याची गरज वाटत नाही मला. पण माझ्या बायकोच्या सपोर्टशिवाय हे नक्कीच पॉसिबल नसतं झालं. ते तितकंच खरं आहे. सर, तुम्ही इतके नावाजलेले लेखक आहात. नवीन होतकरू लेखक तुमची पुस्तकं अभ्यास म्हणून वाचतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नवीन होतकरू लेखक जर माझी पुस्तकं वाचत असतील तर ते चांगले वाचक नक्कीच बनतील. लेखक बनतील की नाही माहिती. एखाद्या नवीन होतकरू लेखकाने तुमच्या शैलीत लिखाण करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते वाचायला आवडेल? मिमिक्री ही अभिनयाची केली जाते मिस्टर. लेखनात असं काही होत नाही. एवढ्या संख्येने यायला छान वाटलं. एन्जॉय द फूड अँड ड्रिंक्स. तुम्ही बुटक्या माणसांची गोष्ट कधी लिहायला घेताय? कुणी विचारला हा प्रश्न? एक्सक्यूज मी, कुणी विचारला हा प्रश्न?
रमा, रमा, ओ अगं माझी किल्ली कुठे आहे? अरे तुझ्या संदुकीत आहे बघ. अगं पण मग संदूक कुठे आहे? अरे श्री त्या शेल्फ मध्ये. नाहीये शेल्फ मध्ये म्हणून तर विचारतो ना मी. 100 वेळा सांगितलं असतं माझ्या वस्तूंना हात नका लावत जाऊ म्हणून. तू का अस्वस्थ आहेस एवढं कालपासून? स्वस्त नाही अगं. तू कालची ती पत्रकार परिषद ऐकलीस ना? त्यातला तो शेवटचा प्रश्न. त्या माणसाने मला बुटक्या माणसांच्या गोष्टीबद्दल विचारलं. मला एक सांग, तुला तरी माहिती आहे या गोष्टीबद्दल? एक्झॅक्टली मी जे माझ्या बायकोशी बोललो नाही, बाहेर कोणालाही सांगितलेलं नाही, त्या माणसाला कसं माहित होतं आणि त्याने ते पत्रकार परिषदेमध्ये विचारावं. मला काहीतरी घोळ असल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय की माझ्या कल्पना कोणीतरी चोरतं. लोकांना काही कामं नाही येत का? अरे म्हणजे योगायोग असेल असं म्हणायचं होतं मला. योगायोग नाहीये हा. तुला मिळाली ना तुझी संदूक. निघायचं आपण. श्री श्री निघायचं का? की तुझ्याशी नाही. नाही म्हणजे काय? नाही म्हणजे मूड नाहीये. मूड नाही म्हणजे काय श्री? मी तुझ्यासाठी माझी महत्वाची मीटिंग कॅन्सल करून आली. ऑफिसला सुट्टी टाकली होती मी आज. आणि तू आपलं नेहमीसारखं. माझ्यासाठी म्हणजे काय? तुला जायचं तर जा. बस आपलं. माझ्यासाठी. माझी मीटिंगची वेळ गेली नाहीये. मी चालली. रमा, रमा ऐक ना, मला तसं नव्हतं म्हणायचं. रमा. हॅलो. हा नाही मी तुम्हालाच कॉल करणार होतो. मला अच्छा वाचला का? बरोबर. हो हो नाही मला वेगळं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला करतो कॉल. हो हो येस थँक्यू. कोण आहे? नमस्कार. ओळखलत का सर? नाही. तुम्हाला आतमध्ये कसं सोडलं? हो एक्सक्यूज मी, तुम्ही आत काय येताय? हे बघा तुम्ही भिजलेले आहात. तुम्ही इथेच थांबा. हा आणि इथेच थांबा. तुम्ही मुळातच आत कसे आलात मी लक्षात येत नाही माझ्या. तुम्ही ओ ओ मी तुम्हाला काय म्हणतोय? हे बघा माझ्या वस्तूंना पुस्तकांना हात लावू नका बरं का. मला बिलकुल आवडत नाही ते. ठेवा त्यात. सर कसली युनिक संदूक. एकदम अँटिक, म्हणजे अगदी जुन्या बाजारात किंवा चोर बाजारात मिळते तशी. चोरीची नाहीये. व्हॉट रबेश. सर वॉचमॅनला कॉल करू नका, आपण ओळखतो एकमेकांना. हो का? पुणे साहित्य संमेलन आपण मागच्या वर्षी. हा मागच्या महिन्यात मोहनच्या घरी पार्टी झाली होती. आपण तिथे भेटलो होतो. कोण मोहन? हा कसा विसरेल. सर उगाच काहीतरी आठवल्याचं नाटक करू नका. बघा मी तुम्हाला आता म्हणालो माझ्या पुस्तकांना हात लावू नका. ठेवा सर या पुस्तकांवर जितकं तुमचं प्रेम आहे ना तितकंच माझंही प्रेम आहे. किंबहुना तुमच्याहून तिळभर जास्त समजा. अच्छा म्हणजे माझ्या वाचकांपैकी आहे. कसं समजा हवं? बस मी अगदी समजू शकतो तुमच्या भावना. नाही सर
तुम्ही नाही समजू शकत माझ्या भावना. नाही तसं नाही, माझ्या वाचकांनी किती पुस्तकांबद्दल जसं प्रेम व्यक्त केले अगदी भरभरूनपणे, असं माझीच पुस्तकं घेऊन माझ्याच घरात बसून असं बसा तुम्ही. सर कॉफी नका. अहो नाही, मी कॉफी घेतली. मला कसं कळलं मी ही कॉफी- रात्र गेली. सर ही कादंबरी मला इतकी आवडते ना की यावर झालेला सिनेमा मी जवळपास 50 वेळा पाहिला बरं का. हो. बापरे, पटकथा मीच लिहिली. ऑफकोर्स माहितीये की सर मला. किती मिळाले असतील साधारण? हा? म्हटलं काय विलक्षण अनुभव येत असतील तुम्हाला प्रत्येक कादंबरी लिहिताना. हा. सर तुम्हाला माहितीये मला तुमचं अगदी प्रत्येक पुस्तक तोंडपाठ असतं बरं का. आणि माझं सगळ्यात आवडतं म्हणजे पारिजात. सर ही कादंबरी आणि यातलं ते रवींद्रचं पात्र काय सुरेख लिहिता सर तू. धन्यवाद. अप्रतिम. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना या सगळ्या पात्रांना जिवंत करणारे हे जर तुमचे हात आहेत ना सर. हे हात कायमचे स्वतःकडे घ्यावेत. तुम्ही कॉफी घेणार नाहीत म्हणाला, ठीक आहे, माझा काही आग्रह नाही तसा. तुम्ही या आता. यार निरोपाला एवढी नाही. अहो आत्ताशी आपल्या गप्पा रंगात आल्या. घरात आलेली संकल्पना आणि रंगात आलेल्या गप्पा अशा अर्धवट सोडू नये. बरोबर आहे तुमचं, पण खरंच मला आता लिहायला बसायचंय. सर आपण पारिजात बद्दल बोलतो. मी काय म्हणतो तुम्ही हे पुस्तक हातात धरा आणि कुठलंही पान उघडा. कुठलंही म्हणजे कुठलंही बघा, बघा. मला खरंच आता श्यामा! लिहायला बसायचं. श्यामा, इतक्या खोलवर कित्याक जातस? खोलवर तुका मोती गावताले, पण तीरावरच्या शिंपल्यांकडे परत येऊचो रस्तो मात्र विसरान जातच. सुखरे, आठवता तुला? तू मी एकलो श्यामा आपण हायसर येऊचो. श्यामा तासन तास पोहत बसूचा आणि मी मात्र तुझ्या फसव्या डोळ्यात का बघत बसायचंय. कित्याक आजारी पडलीस? कित्याक सोडून गेलीस मग? तुझ्या जाण्यानंतर सगळा किती बदलला ठाऊक का तुला? आपला श्यामा आता मुंबई कळवता फार मोठो लेखक झालो असत मला. हा मोठो लेखक म्हणजे काय तर माका काय समजूचा नाही, पण अनेक दिवसांनी त्याचे एक मोठाले लेख येतात. काय गंमत असा आपल्या चांगलं भरलेलो पारिजात, पण त्याचं सडो मात्र वा, अप्रतिम. सगळं पाठ आहे की तुम्हाला? काय राज्यनाट्य स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेता का? अहो, नाही तसं असेल तर मी परवानगी द्यायला तयार आहे. फक्त हा माझा एक लघुकथा संग्रह आहे, त्यातली जत्रा. हा. भाऊ मला जत्रेला जायचं. हवे एकटं नाही. रोया पिंकी बाबू पिंड्या समजी जाणार आहेत. गाव जेवण नाही काय इच्छापूर्ती तुम्हाला नाही कळायचं. खोटं कशा पायी बोलू आता. आपला बाबू आधी बी जाऊन आलाय की. बिट्या काकानं काय उगाच दारू सोडली बाय. ए सुमे थांब. कुठं पळती का? याय बघ की ग तिच्याकडं. सारखी मध्ये मध्ये करते कुचकी. भाऊ भाऊ कसली इच्छा म्हणजे? अजून किती दिवसा पण असं किड्या मुंगी वाणी जगायचं? होय होय, मी खून केला. माझ्यातल्या जागरूक नागरिकाने पेटून उठून सगळे कायदे फाटेवर मारून कायदा हातात घेतला. कारण मला वाटतं कायद्याच्या या फुटकळ चौकटीवर एक अशी चौकट आणि त्यालाच प्रश्न प्रतिप्रश्नांच्या भडीमारात अडकवत असेल, अगदी अगदी गर्भगळीत करून सोडत असेल, तर मला ते म्हणते शेख साहेब, माझ्या मुलीवर बलात्कार झालाय. 3 वर्ष लोटली हे सगळं सिद्ध करत आणि तो नराधम मात्र पुरुषार्थाचा टेंबा जाऊन काही आपल्याच हाती असं विरोध मोकाट सुटला होता. गाव राग अनावर होऊन केला मी त्याचा खून. सर हो, जे माझच आहे त्याची कसली आली आहे परवानगी? हा. एक मिनिट, तुझं म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे सर आता बघा, हा. ही रात्र गेली. हा. ही कादंबरी मला सुचली ती अचानकच. तुला सुचली? हो सर. म्हणजे हा. मी ना सर रात्री बेरात्री जागणारा माणूस. अहो मला झोपच लागत नाही. मी ना दिवसा झोपतो आणि रात्री जागरण करतो. सगळे उलट आहे सर. ए बस बस, काय नाव काय तुझं? अनिरुद्ध कुलकर्णी. ते जे काही असेल ते असेल. तुला परवानगी हवी असेल तर थांब, नाही तर जा. सर नाही, मी तुम्हाला हे सांगत होतो की मी रात्री अपरात्री खूप फिरतो आणि अशाच एका वाळवंटी रात्री दिशाहीन भटकंती करत असताना मला युरेका झाला. तू काय बोलतोस? सर शपथ, तुमची शपथ. बसा. अहो बसा, समजवतो. बघ मला खरंच ना आता सर त्या रात्री माझ्या हे लक्षात आलं की काही रात्रींना गर्भच नसतो. वांझोटे असतात या रात्री.
या रात्री नवीन दिवसाला जन्मच देऊ शकत नाहीत. यांना उशक काळाचा उशाप नाही. आणि अशाच एका रात्री सुचली मला ही रात्र गेली. काय मूर्खासारखं बरळतोस? ही कादंबरी मी लिहिली आहे मुखपृष्ठावर आतमध्ये सगळीकडे माझं नाव आहे, वाच. अहो तुम्ही लिहिली आहे म्हणल्यावर तुमचंच नाव असणार आहे. एक्झॅक्टली. पण ती सुचली ती मला. तू काय मूर्ख समजतोस का मला? माझ्याच घरात येऊन माझ्या सगळ्या कथा संकल्पनांवर हक्क गाजवतोयस. मी तुझ्याशी बोलतो, तुला लक्षात आहे? तू काय करतोयस काय? तू ठीक आहे. अहो करायचं का मला? नकोय मला. नक्की. सर मला सांगा मी या घरात आलो कसं? कसं म्हणजे? ऑफकोर्स दारातून. एक्झॅक्टली. ते दार उघडलं कोणी? मीच. मी आत आल्यानंतर तुम्ही मला कॉफी ऑफर करायला निघाला होता. ती दिली नाही. हा बाजूला. पण निघाला होता. त्यानंतर मी तुम्हाला अगदी एवढं सुद्धा म्हणालो की रात्र गैरी ही कादंबरी माझ्या संकल्पनेवर आधारित आहे. मग तुम्ही मला अगदी बाहेर हकलू शकत होता, का नाही हकलू? सभ्यपणा म्हणतात त्याला. नाहीतर तुला आताही येऊ दिलं नसतं रे. आणि रात्री अपरात्री मी फिरायचो. माझ्या अनुभवातून जन्माला आली ती रात्र गैरी. अंधारे रस्ते, काळसर सावलेले आलेली घर, रात्रीचा तो शांत कोलाहल निमूटपणे सहन करणाऱ्या त्या टोलेजंग इमारती. आपल्याला वरकरणी दिसणारं रात्रीचं रूप फार फार वेगळं असतं. ते मी पाहिलं आणि तेच उतरवलंय मी माझ्या कादंबरीत. हो सर, पण मी या एका कादंबरीबद्दल नाही बोलत आहे. म्हणजे बघा ना, वाट, पारिजात, रात्र गैरी, भीतीदायक, वॉचमन, जादुई जत्रा, पतंगा, पाठमुली, हे सगळं मी लिहिलंय आणि मी जिवंत केलंय त्या पात्रांना. हो, पण त्यांची गर्भधारणा माझ्या मनात झाली, त्याचं काय? तू फार वेडा आहेस. सकाळपासून कोणी भेटलं नसेल तुला. जा जा बाबा जा. मला ना खूप काम आहे. एकतर सकाळपासून कटकट झाली डोक्याला. मी तुला म्हणालो जाणून. एक्सक्यूज सर मी. तुम्ही कॉल करा. येस, तुम्ही कॉल करा तिला. सर मी आता फोन लावून देतो तुम्हाला. एक मिनिट. कोण ती? मधुरा. कोण मधुरा? सर माझी मधुरा. काय बोलतोस? अहो आम्ही ना एकाच सोसायटीत राहतो. एका सोसायटीत राहत असलेले सतत भेटता येत नाही. मग आम्ही जवळच्या एका बागेत भेटतो. सर मला ना लहानपणापासून खूप काही सुचतं आणि मला ते सतत कोणाला तरी सांगायचं असतं. तुम्हाला सुचलेल्या गोष्टी तुम्हाला सुचतच नाही ना सर. मला सुचलेली प्रत्येक गोष्ट मी आधी मधुराला जाऊन सांगतो आणि ती सुद्धा तितक्याच इंटरेस्टने, तितक्याच प्रेमाने ऐकून घेते. त्या दिवशी मी तिला त्या सतत पतंग उडवणाऱ्या मुलाची गोष्ट सांगत होतो. तो पतंग उडवणारा मुलगा पतंग उडवत असताना त्याचा पतंग आकाशात उंच झेप घेतो आणि तेव्हा त्याला असं वाटतं की तो पतंग जितका वर चाललाय तितकाच तो त्या मांजामार्फत जमिनीशी खेळून. हो ना? हो, पण हे तुला कसं माहिती? या कथा खरंच तुझ्या आहेत का रे? आणि माझ्या कथा आहेत, पण नाव वाच. श्रीकांत निंबाळकर. हे बघ मधू, तुला वाटतंय असं नाही. मी तुला हे सगळं समजावू शकतो. या माझ्याच कथा आहेत. हे बघ. अरे पण इतक्या छोट्या कारणांवरून जर तू विश्वासघात करणार असशील तर यापुढे कसा ठेवू मी तुझ्यावरती विश्वास? अगं, मी नाही केला तुझा विश्वासघात मधुरा. हे बघ. इतका लांब राहायचा, इतका खोटारडा असशील असं वाटलं नव्हतं रे. मधू ऐक ना माझं. मधू तुला वाटतंय तसं नाहीये. मधुरा ऐकून तरी घे ना. सर तुमचा एक कॉल आमचं नातं वाचू शकतो. मी काय म्हणतो, तुम्ही तिला कॉल करा आणि फक्त एवढंच सांगा की ती पतंग उडवणाऱ्या मुलाची गोष्ट माझी, बाकी सगळं तुमचं म्हणतं. सर माझं काही ऑब्जेक्शन. ते सगळं मीच लिहिलंय आणि ते सगळं माझंच आहे, कळलं ना? आणि आता तुझे सगळं बरळलंच ना. ते मी यासाठी ऐकत होतो कारण तुम्हाला असं वाटलं की मी तुमचा एक अतिशय उत्तम वाचक. हो, मग ते खरंच आहे की सर. ते तितकंच खरं जितकं आहे की तुमच्या डोक्यात आलेली प्रत्येक संकल्पना ही आधी मला सुचलेली असते. मग तिचं बाष्प झाल्यासारखं होतं, ती हवेत विरून जाते, निस्तेज होते एखाद्या कलई उतरलेल्या पितळ्याप्रमाणे. आणि सर कसं समजू होतो सगळं? हे तुला उपमा छान सुचतात बरं का. म्हणजे आता तुझं सगळं सांगितलंच ना, ते इतकं अद्भुत आहे, इतकं रंजक आहे की त्यावर एक अप्रतिम अशी कथा होऊ शकते. कथा म्हणून ऐका. सर कथा म्हणून ऐका ना, तुम्हाला तुमची पुढची गोष्ट सापडेल. अरे नकोय मला काही गोष्ट भेटते, तू जा आता. सर मला सांगा, एखादी स्त्री जेव्हा प्रसूती वेदनांना सामोरी जाते तेव्हा त्या वेदना विसरायला तिला कितीसे दिवस लागतात? काहीच एक क्षण पुरेसे असतील कदाचित. कारण त्या माऊलीनं तिचं बाळ तिचं म्हणून हातात घेतलं की सगळ्या वेदना विसरून जात असत.
आणि ती माऊली तिचं बाळ तिचं म्हणून कधीही जवळ घेऊ शकली नाही तर देवकी, बघ तुला काही बोलायचं असेल ना तर स्पष्ट बोल. हे असली कोडी टाकू नकोस. मला काही रस नाही ही कोडी सोडवण्यात. मी सर बोलतो व्यवस्थित हे बघ तू जा आता. माझा खूप वेळ खाल्लायस तू. कळलं का? मला सकाळपासून काही सुचत नाही. मी तुला काय म्हणतोय तू जा आता. मी सर बसा सर बसा ना प्लीज. मी समजवतो ना तुम्हाला. मी फार त्रास नाही करणार सर. मला तुझा आवाज ओळखीचा वाटतोय पण सर मला लहानपणापासून लेखक व्हायचं होतं. मला खूप काही सुचायचं. मला सुचायच्या परिकथा. मग जसा जसा मोठा झालो तसा तसा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या विचारांची मिती बदलली आणि मग हळूहळू हे लक्षात येऊ लागलं की आपल्या एकूण घरच्या परिस्थितीमुळे आपल्याला लेखक वगैरे काहीही होता येणार नाही. पण या सगळ्या दरम्यान माझ्या घराजवळ असलेल्या त्या नगर वाचन मंदिराने मात्र मला वाचवलं बरं. मला वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली आणि त्या नगर वाचन मंदिराने माझ्या पुस्तकांच्या भुकेची उपासमार सुदैवानं कधीही होऊ दिली नाही. तर मी 11वीत असताना मला एक संकल्पना सुचली. या संकल्पनेला मी रोपटं असं नाव दिलं. एखाद्या माणसाला जेव्हा एखादी संकल्पना सुचते तो क्षण किती भाग्यवंत असतो याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? हा प्रश्न तू कुणाला विचारतोस याची तुला कल्पना आहे? हो सर, मला याची पूर्ण कल्पना आहे. मी हा प्रश्न कोणाला विचारतोय कारण माझ्या त्या संकल्पनेवर लवकरच एक पुस्तक छापलं आणि असं एकदा असं वारंवार घडत गेलं. संकल्पना मला सुचायच्या आणि पुस्तकं छापली जायची आणि सर त्यावर लेखक म्हणून माझं नाव कधीच नसायचं सर. लेखक म्हणून मान सन्मान कोणीतरी दुसराच घेऊन जायचा आणि तो दुसरा कोणी म्हणजे तुम्ही. म्हणजे तुला असं म्हणायचंय मी तुझ्या कल्पना चोरतो? नाही मला असं नाही मग म्हणायचं. काय म्हणायचंय तुला? सर मला इतकंच म्हणायचं की माझ्या डोक्यात संकल्पना येतात आणि मग त्या कुठल्या ना कुठल्या अतर्क्य मार्गाने तुमच्या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतात आणि सगळं एक मिनिट. अतर्क्य मार्गाने माझ्या काय बाळा, तंत्रज्ञान अजून तितकंसं पुढे गेलं नाही की कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्या लक्षात येईल नाही का? आणि तुला हे सगळं सुचतं तर तू ते लिहून का नाही काढत? सर मला जर का लिहिता येत असतं तर तुम्ही आज एवढे मोठे लेखक झालाच नसते. माइंड युअर लँग्वेज. एक मिनिट. म्हणजे तुला हे सगळं सुचतं पण लिहिता येत नाही. फार मोठा प्रॉब्लेम आहे. तुमचाही फार मोठा प्रॉब्लेम आहे माझा. हो सर. काय? तुम्हाला ना उदाहरणाखेरीज कुठलीच गोष्ट पटत नाही. रादर तुम्हाला त्याबरोबर त्याचं स्पष्टीकरण लागतं. असे कसे हो तुम्ही लेखक? म्हणजे सर आता परवा सकाळी 11 वाजता कोथरूड डेपो ते मनपा या बसमध्ये तुम्ही चढलात का? हो पण त्याचा काय संबंध आहे? अहो मी स्वतः त्या बसमध्ये होतो. बर मग तेव्हा सुचली मला त्या बुटक्या माणसांची गोष्ट. ही बुटकी माणसं पुण्याच्या अंधाऱ्या गल्लीबोळातून रात्री अपरात्री फिरतात आणि लोकांची स्वप्न चोरून त्यांना बेजार करतात. हे मला सुचलंय त्या दिवशी. हे मला सुचलंय आणि तुम्ही ते शोषून घेतलं. अगदी एक- एखाद्या स्टॉने एक- ज्यूस एक- प्यावा ना तसं तुम्ही ते माझ्या मेंदूतून शोषून घेतलंच. एक मिनिट. तू कालच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये होतास ना? एक्झॅक्टली. हे आता तू ते सगळं बोललास ना, हे सगळे आरोप मी तुझ्यावर करू शकतो अँड आय कॅन लिगली सू यू. एक मिनिट, हसायला काय झालं? लिगली सू. हो सर तुमच्या डोक्यात घोळणारी प्रत्येक संकल्पना मी तुम्हाला आता इथे बसवून ऐकू शकतो. ऐकायची? प्रत्येक संकल्पना. हो सर. मी एका संकल्पनेवर कथा लिहितोय. त्याचं शीर्षक तरी तू सांगू शकशील? पाऊल खुणा. एक अशी वाट ज्यावर अनेकांचं येणं जाणं सतत चालू असायचं. स्क्रीन चालू होती माझी आता. तू आता हे वाचलं नाहीस कशावर? किती बेसिक विचार करता हो सर तुम्ही. हो काय? बर. काय या कथेत अजून बरंच काही घडतं पण ते अजून मी कुठेच उतरवलेलं नाही. ते नाही सांगू शकणार. या वाटेवर कुणाच्याच पावलांचे ठसे उमटत नाही. किंबहुना मागे वळून पाहिल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला हाच प्रश्न पडतो की आपण नक्की याच वाटेवरनं चालत आलो ना? कारण या प्रवासाच्या आठवणीत. एक्झॅक्टली सर, मी तुम्हाला हेच सांगतोय. काहीतरी गडबड आहे सर. मी विचार करतो आणि ते आपोआप तुमच्यापर्यंत येतं. बस कसं घडू शकतो? हे बघ, तुझं सकाळपासून ऐकतोय मी एकतर लिहायला बसलो होतो आणि तू आता काही बरोबर नाही. हे बघा, मी तुला खूप वेळा सांगून सर भिकारी नाहीये मी.
भिकारी नाहीये मी. हे असे धक्के मारून बाहेर काढायला भिकारी नाहीये मी तुम्हाला काय मागितलं? मी तुम्हाला फक्त इतकंच म्हणालो की ती एक संकल्पना माझी, ती एक कथा माझी, एवढं फक्त माझ्या प्रेयसी समोर कबूल करा. बाकी सगळं तुमचं म्हणून ठेवा ना सर. नो ऑब्जेक्शन. हे बघ, माझ्या घरातून माझ्याशी असं बोलायचं नाही. कसला माज चढला होता? या पुस्तकांचा सर, या पुस्तकांचा जर तुम्हाला माज असेल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आज जे कोणी आहात ते फक्त आणि फक्त माझ्या संकल्पनांमुळे आहात. तुम्हाला जी प्रसिद्धी मिळाली आहे ती माझ्या पात्रांनी मिळवून दिली. यात तुमचं काहीही कौतुक नाहीये. त्या संकल्पनांच्या आज कथा आहेत आणि त्या श्रीकांत निंबाळकरने लिहिल्यात ना, म्हणून त्यांना काहीतरी व्हॅल्यू कळलं ना. हे पटतंय ना की या संकल्पना स्वतःच्या नाहीये? हो, मग जे तुमच्या मनाला पटतंय ते तुमच्या बुद्धीपर्यंत का नाही पोहोचत आहे सर? जा बाबा, तू जा. सर, तुम्ही आज मला हकलताय खरं, पण कदाचित तुम्ही तुमच्याही नकळत तुमच्याच संकल्पनांना हकलता. ऑल द बेस्ट. हे काय बोललास तू? काय नाव? कुलकर्णी. सारखं बरळलं. म्हणजे संकल्पना त्याच्या माझ्या मेंदूमध्ये येतात. सूचना, लिखाण, काय काय माहिती काय साल्याला सगळं काहीतरी बरळ बावट असेल. पण मला त्याचा आवाज ओळखीचा वाटला. हे का? सर प्लीज सर, हे सगळं मला सुचतं आणि मग तुम्ही ते शोषून घेता. एकदा तिला फोन करा आणि सांगा ना. सर, तुम्हाला आठवतं त्या बुटक्या माणसांची गोष्ट? ही माणसं रात्री अपरात्री लोकांची स्वप्न चोरून त्यांना बेजार करतात. मला प्रिय केशव, अहो सर, असं माझं म्हणणंच नाही की या सगळ्या कथा माझ्या आहेत. फक्त ती एक कथा. सर, तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे सर. तुम्हाला उदाहरणाखेरीज कोणतीच गोष्ट पटत नाही. रादर तुम्हाला त्याबरोबर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा लागतं. असं नको व्हायला की तुम्ही तुमच्याही नकळत तुमच्या कथांना समजून देताय. हॅलो. हा हा रमा. हा अगं नाही. हॅलो, येतोय का आवाज? हो, मी आपल्या जुन्या वाड्यात आलोय. कशाला म्हणजे काय? बघ, मी तुला सांगितलं ना. अगं, तो येऊन गेल्यापासून ना मी जरा खरंच बिथरलोय, माहितीये का? नाही येणार आज घरी. किती प्रश्न विचारतेस तर काही कळत नाही. काय नाही. हो, चला की बायको, या ए, लाईट. शिरप्या चाल. बाई कोण होतं? हे
नाव वामनराव निंबाळकर, सप्रेम सदिच्छा. तसा आपला परिचय हा सरस्वती तुमच्या शिरावर अखंड शब्दकोशाचा वर्ग हस्त धरून आहे हे जाणून अतिशय हर्ष झाला. कोण आहे तिकडे? माझ्या या उतरतीच्या काळात माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे जे काही आहे ते या भेटी स्वरूपाने तुम्हास सप्रेम देत आहे. आपल्या आपल्या लिहिलेला किल्ली द्यावी. कळावे. कळावे. आपला आपला स्नेहांकित स्नेहांकित विष्णुपंत धोंडोपंत कुलकर्णी. हे लाईट. आजकाल मला कथानकच सुचत नाही. माझी कल्पनाशक्ती बधीर झाल्यासारखी वाटते. तो येऊन गेल्यापासून गेली 3 वर्ष हे काही लेख, कथा वा कादंबरी न लिहिता रोज सकाळी हा लॅपटॉप उघडून त्यावर अर्थहीन कथानकांचे तुकडे पडवतो आणि बॅकस्पेसच्या त्या वेगाने मागे सरकणाऱ्या की सोबत पुसूनही टाकतो. लिहायला घ्यावं तर ते पूर्ण होत नाही. कारण अशा अर्थहीन संकल्पना लेखनादरम्यान ताणायला जाताच एखाद्या फुसक्या दोऱ्यासारख्या कचकन तुटून जातात. एखाद्या लिहित्या लेखकाच्या संकल्पना त्याला सोडून जातात तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल हे तुम्हाला समजायचं नाही. श्री अरे स्वयंपाक करून ठेवलाय आणि आज मावशी येणार नाहीये, त्यामुळे तुलाच सगळं गरम करून घ्यावं लागेल. आणि हो, तो इलेक्ट्रिशियन पण येणार आहे, त्याच्याकडनं सगळी कामं व्यवस्थित करून घे. मला आता खरंच खूप उशीर होतोय. बरं, तू माझी हिरवी फाईल पाहिलीस का? जा. जायचंच असतं नाही. काय झालंय तुला? तू जा. अरे नको एवढा विचार. विश्वास ठेव जरा स्वतःवर. मला आता खरंच खूप उशीर होतोय, मला निघावं लागेल. आपण आल्यावर बोल. देवकी. हॅलो. हॅलो. नेने 100 वेळा कॉल केल्यावर हा ड्राफ्ट पूर्ण होणार आहे का? या इथे या आणि मला लिहू. सॉरी, नाही मी तुम्हाला करतो पण. हॅलो. कोण आहे? किती वेळा बेल वाजवत आहे? काय चाललंय का? ओळखलं का सर मला? तू अनिरुद्ध कुलकर्णी बरोबर? हे आणि मी तुला कुठे कुठे शोधण्याचा प्रयत्न केला बाळा. होतास कुठे तू? तू मला म्हणालास तू त्या नगरवाचन मंदिराचा सदस्य आहेस. मी आधी तिथे गेलो. माझ्या ओळखीने मी तुझा नंबर, तुझा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिला सुद्धा, पण ना तुझा नंबर लागला ना त्या पत्त्यावर तू सापडलास.
तिथल्या लोकांना विचारलं, ते म्हणाले की तू कधीच ती जागा सोडली आहेस. त्या कोथरूड डेपो ते मनपा या बसमध्ये मी कितीदा फिरलो फक्त तुला शोधण्यासाठी. तू होताच कुठे बाबा? सर काहीच बदललं नाही हो. हा? म्हणलं पुस्तकं ना बदलली ना वाढली ना कमी झाली, सगळं अगदी होतं तसं आहे. तू तरी कुठे बदललायस रे? अजूनही स्वतःच्या धुंदीत बडबडतोस. आता आलास तर माझ्या डोक्यात कोणकोणत्या संकल्पना घोळतायत, सगळ्या संकल्पना सांगशील. मी कोणत्या संकल्पनेवर कथा लिहितोय तेही सांगशील, आणि हे सगळं मी तुझ्याकडून कसं चोरलं हेही पटवून देशील. नाही सर, मी आज यापैकी काहीही करायला आलेलो नाही. 3 वर्षांपूर्वी मी आलो होतो, तो माझा नाईलाज होता. माझी मधुर कायमस्वरूपी माझी राहावी यासाठी तुमच्याकडे भीक मागायला आलो होतो. अर्थात त्यावर तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट झालात ते अगदी स्वाभाविक आहे. मला तेव्हा असं वाटायचं की तुम्ही माझ्या संकल्पना चोरून त्यावर चोरून नाही, चोरून नाही. अरे इतकी वर्ष मलाही वाटायचं की माझ्या शब्द संपत्तीच्या बळावर माझ्या कथा रचल्या जात आहेत, त्यातली पात्र माझ्या शब्दांच्या तालांवर नाचतायत. असं काही नाही. तसंच आहे. अहो, संकल्पना ही काही कोणाची जहागीर नाही. म्हणजे एका वेळेला अनेक लोक एका संकल्पनेचा विचार करूच शकतात. जोवर त्या कागदावर उतरवल्या जात नाही तोवर त्यांचा मूळ मालकी हक्क कसा ठरवता येईल? तू काय बोलतोस, तुला कळतंय का? हो सर, मी गेली 3 वर्ष या जगापासून लपून राहील. येता जाता माझ्या डोक्यातून माझ्या संकल्पना कोणी शोषून घेऊन येते यासाठी अगदी आटोकाट प्रयत्न केले, आणि या सगळ्या दरम्यान मला माझ्या संकल्पना ह्या कुपीमध्ये दडवून ठेवण्याचं तंत्र अवगत झालं सर. या कुपीमध्ये माझी लेणी आहे, माझं अंतर्मन आहे सर, माझ्या सगळ्या संकल्पना आहेत. आय रिक्वेस्ट यू, तुमच्या लेखणीतून यांना जिवंत करा, कारण त्यांचा आता कोंडमारा होऊ लागला. आणि मुद्दाम ही कुपी तुमच्या हातात नाही दिली आणि या सगळ्या पात्रांना जिवंत करणारे हे जे तुमचे हात आहेत ते कायमचे माझ्याकडे घ्यायची विकृत इच्छा झाली असती सर मला. अनिरुद्ध, नकोय मला ही कुपी. नाही, खरंच नकोय. बघ काय, तू मला एका माऊलीचं उदाहरण दिलं होतंस बघ. एक अशी आई जी आपल्या बाळाला कधी जवळ घेऊ शकली नाही, म्हणजेच देवकी. पण कृष्णाला लहानाचं मोठं यशोदेने केलं असलं तरी आहे तो देवकी नंदन असणार आहे. म्हणजे अरे या सगळ्या कथा, या सगळ्या संकल्पना तुझ्या डोक्यातून आल्यात तर त्या मी लिहिल्यात हे म्हणण्यात काय अर्थ आहे? सर असं नाही. असंच आहे, असंच आहे. बघ हे वाच, हे एकदाच हे वाच. हे वाचताना मला देखील असंच वाटलं की माझ्या आजोबांचं विष्णुपंत धोंडपंत मोठे लेखक त्या काळचे. त्या काळातली मंडळी तुमच्या आजोबांच्या लेखणीद्वारे तुमच्या घरातूनच तरवायची वगैरे असं काहीतरी म्हणायचं. आणि माझे आजोबा केशवराव वामनराव निंबाळकर त्यांनी ही किल्ली घेतली तुझ्या आजोबांकडून, आणि सगळा घोळ झाला बघ. म्हणजे माझे आजोबा लेख लिहायचे ज्वलंत, पण सगळे विचार मात्र तुमच्या आजोबांचे असायचे. आणि आज मी कथा, कादंबऱ्या, कविता लिहितो, सगळे विचार मात्र तुझे. घेऊन जा. सर मी हे नाही घेऊन जाऊ. अरे नाही, तू घेऊन जा बाबा. तुम्ही जे बोलताय ते जर का खरं असेल तर आपल्या पूर्वजांच्या एका निर्णयाने आपलं प्राक्तन लिहिलं. हो, आणि त्याचं ओझं फार मोठं आहे बाबा. तू घेऊन जा, घेऊन जा. तुम्हाला नको ते. सर एक विचार, देवकी महत्वाची का यशोदा? देवकी महत्वाची आणि यशोदाही महत्वाची आहे, पण त्याही कित्येक पटीने जास्त ना तो श्रीकृष्ण महत्वाचा, ज्यानं आपल्याला त्याच्या बाललीलांमध्ये अडकवलं, गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. श्रीकृष्ण महत्वाचा बाबा. येतो सर. एक मिनिट, तुझ्या प्रेयसीला फोन लावून दे, कारण तिला हे सगळं सांगायला हवं. सर विरून गेलेली संकल्पना आणि सोडून गेलेली ती पुन्हा परत येत नाही. तर येतो. रमा,